पुण्यातील भर रस्त्यात लघुशंका आणि अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। नशेसाठी आईने पैसे दिले नाही म्हणून मुलाने रागाच्या भरात सोसायटीमधील 13 दुचाकी जाळल्याचा प्रकार समोर आलाय। स्वप्नील शिवशरण पवार असे या नशेबाज तरुणाचे नाव असून पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलक भागात हा प्रकार घडलाय। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नील पवार हा तरुण उच्च शिक्षित आहे, मात्र तो मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या आहारी गेलाय। आईने नशेसाठी पैसे न दिल्याने त्याला राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात सोसायटीमधील वाहने पेटवून दिली। दुचाकींना अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचे मध्यरात्री समजल्यानंतर सोसायटीतील सीसीटीव्हीमध्ये ही वाहने सोसायटीमध्ये रहिवासी असलेल्या स्वप्नील पवार याने पेटवल्याचे दिसून आले। त्यानंतर सोसायटीमधील नागरिकांनी त्याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर सांगवी पोलिसांनी त्यास अटक केली आहे।